तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। तर आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर आपण आयुष्यामध्ये भरपूर काही करत आहोत, भरपूर सारे मेहनत करत आहोत, भरपूर सारे प्रयत्न करत आहोत, भरपूर साऱ्या गोष्टी आपण करण्याची जिद्द ठेवत आहोत, तरी सुद्धा आपण त्या कामामध्ये यशस्वी होत नाहीत। ह्याचा अर्थ असा नाही की स्वामी आपल्या सोबत नाहीत, तर ह्याचा एक वेगळा अर्थ निघतो। आणि स्वामींनी सध्याच्या युगामध्ये तुला काय करायचं आहे आणि सध्याच्या अशा युगामध्ये तुम्हाला जन्म भेटलेला आहे, त्या युगामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टींनी तुम्हाला आयुष्यातले सगळे सुख मिळतील। अशा काही गोष्टी स्वामींनी या व्हिडिओमध्ये सांगायला सांगितले आहे आणि त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे। म्हणून आपल्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील फक्त 5 ते 6 मिनिटं लक्ष देऊन ही व्हिडिओ ऐकून घ्या। तुम्हाला सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे आणि चुकूनही कोणताही शब्द दुर्लक्ष सुद्धा करू नका, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूरच महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असे भरपूर नवीन व्हिडिओज येत राहत असतात, त्याच्यानी बऱ्याच स्वामी भक्तांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेले आहे। आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी हे मला सांगितलेले सुद्धा आहे, कारण स्वामी जे सांगतात ते ऐकून त्या स्वामी भक्तांच्या जीवनावरती परिणाम पडतो। म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सतत सांगत असतो आणि यातल्या काही अशा युनिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे झालेले आहे। म्हणून त्या गोष्टी तुम्ही सुद्धा समजून घ्या, पण त्यासाठी तुम्ही रोज तुमच्या आयुष्यात मोजून 4 ते 5 मिनिटं आमच्या व्हिडिओवरती घालवा आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये कसा फरक तुम्हालाच दिसतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये येत्या वेळेस सांगणारच। पण आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बाजूला जो बेल आयकॉन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल। आणि आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, कारण आम्ही एक नवीन मोहीम खोललेली आहे। त्या मोहिमेतून आम्ही गरीब आणि गरजू लोकांना त्या गोष्टी पुरवण्याची त्यांना मदत करणार आहोत, खाण्यापिण्याची त्यांना मदत करणार आहोत आणि यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची फार मोठी गरज आहे। आणि जर तुमच्याकडून जेवढे होईल तेवढे तुम्ही मदत करू शकता। खालती तुम्हाला सुपर थँक्स हा ऑप्शन दिसत असेल, तिथून तुम्ही सुपर थँक्स देऊन मदत करू शकता, किंवा इथे बाजूला मी तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही जाऊन आमची मदत करू शकता। आणि तुमची मदत ही आमच्या लाख मोलाची असेल आणि नक्कीच तुम्ही या गोष्टीमध्ये सहायता करा। आणि जर तुमच्याकडून कोणती सहायता होऊ नाही शकली तर तुम्ही वाईट मानून घेऊ नका, फक्त तुम्ही तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा, स्वामी हे तुमच्या पाठी राहतीलच। आणि स्वामींचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की सध्याच्या कलियुगामध्ये जो कोणीच कोणाचे नाही, आज स्वतःचा नातेवाईक हा स्वतःच्या माणसाचा नाही, पण त्या कलियुगामध्ये जर तुम्ही माणुसकी जपली, जर तुम्ही तुमची माणुसकी पुढे आणली आणि तुमच्या माणुसकीमधून दुसऱ्या कोणाचा फायदा होत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख तुम्हाला मिळणार, असे स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवलेले आहे। कारण की जो दुसऱ्यांच्या आनंदामध्ये स्वतः आनंदी राहतो तो माणूस या आयुष्यातला सर्वात मोठा माणूस असतो आणि तोच माणूस या आयुष्यातला देव माणूस असतो, कारण देव हा स्वतः माणसामध्ये लपलेला असतो। फक्त त्या माणसाने स्वतःहून ओळखला पाहिजे की हा मी या लोकांच्या मदतीसाठी कायम उभा राहीन। म्हणून तुमच्याकडून जेवढे होऊ शकतात तेवढे तुम्ही खालच्या या नंबरवरती किंवा खालती सुपर थँक्स वरती जाऊन आमच्या संस्थेला मदत करू शकता। तर यापुढचं मी तुम्हाला सांगायला जाणार आहे ते भरपूरच महत्त्वाचे झालेले आहे, कारण की कलियुगामध्ये तुम्ही पाहू शकत असाल कोणीच कोणाचं नाही आणि वरून सध्याची तरुण पिढी ही तरुण पिढी नाही राहिली, कारण की सध्याची तरुण पिढी ही तुटून बसले। सध्याच्या तरुण पिढीला कोणत्या मार्गावरती कोण चाललंय हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही। तुम्हाला समजतच असेल मला नक्की बोलायचं काय आहे, कारण की आताची ही जी पिढी येते ती भरपूरच वेगळ्या मार्गावरती चाललेली आहे। त्यांना आपल्या भक्तिभावाच्या मार्गावरती आणून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची संधी देऊन त्यांना काही ना काहीतरी करायलाच लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही त्यांना मदत करणार आहात। तुम्ही त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवून त्यांना सांगून देणार आहात की हे
हे सध्याच्या वेळेत तुम्हाला भरपूरच महत्वपूर्ण झालेले आहे, कारण की प्रत्येक गोष्टीचा मार्ग हा स्वामींच्या भक्तीमधून निघतो. कितीही मोठा भक्त असू दे, जर तो कोणत्याही दुःखात खचून गेलेला असेल, केवढ्याही मोठ्या दुःखात गेला असेल, केवढेही मोठे संकट जर तिच्या आयुष्यात येत असतील, केवढेही मोठे अडथळे जर त्याच्या आयुष्यामध्ये येत असतील, स्वामी त्याच्यातून सुद्धा त्या भक्ताला बाहेर काढणार. हा शब्द माझा आहे, कारण जो सध्या स्वामी भक्ती करतोय, जो सध्या आपल्या परमेश्वराची भक्ती करतोय, जो सध्या आपल्या देवाची भक्ती करतोय, जो मनापासून रोज स्वामींचे नाव काढतोय, त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर काहीतरी होत आहे. तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये पाहू शकत असाल, भरपूर सारे सुख त्यांना मिळत आहेत. आणि जर तुम्ही या सर्व गोष्टी करून तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुख मिळत नसेल, तर हे लक्षात ठेवा, स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काळात काही ना काहीतरी वेगळं घडणार आहे. फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवणे ही एक महत्वाची गोष्ट ठरलेली आहे. आणि तुमचे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले काम, चांगले कृत्य हे गोष्टी सुद्धा महत्वाचे ठरून जातात. आता तुम्ही बोलाल, बरेच लोक हेच बोलतात, पण माझा हा संदेश आहे, मी वारंवार तुम्हाला ही गोष्ट सांगत असतो की तुमचे कर्म चांगले असतील, तुमचे विचार चांगले असतील, तुमचे वागणूक चांगली असेल, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही ते करू शकाल. तुम्ही बोलाल, हा वाक्य तू रोज बोलतोस. त्याचं उद्दिष्ट असं आहे की आपण रोज एक काम करतो, त्या कामाची आपल्याला सवय पडते आणि त्या कामाची सवय पडल्यानंतर आपण त्या कामामध्ये एक्सपर्ट होतो, आपण ते काम आपल्याला समजतं. तसाच मी तुम्हाला हे रोज सांगतोय, तुमच्या रोज कानावरती पडला तर तुम्ही तो मार्ग, त्या मार्गावरती चालायला लागाल. कारण की एकदा सांगितलेली गोष्ट माणसाला लवकरात लवकर पटत नाही, म्हणून त्या गोष्टी वारंवार ऐकून जर तुम्ही करत असाल, म्हणून मी तुम्हाला हा संदेश रोज पोहोचवतो की तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, तुम्ही तुमचे विचार चांगले ठेवा, तुम्ही तुमचे कृत्य चांगले ठेवा. हे गोष्टी भरपूरच महत्वाच्या आहेत. आणि बिलीव्ह इन कर्मा, कर्मावरती बिलीव्ह करा, कर्मावरती विश्वास ठेवा. तुमचे जसे कर्म तसे तुम्हाला फळ मिळणार. स्वामींनी सुद्धा हा वाक्य वापरलेलाच आहे, तुमचे जसे कर्म तुम्हाला तसेच फळ भोगावे लागणार. जर तुम्ही आज चांगले कर्म केलात, चांगली माणुसकी बाळगलात किंवा चांगल्या काही गोष्टी केलात, तर त्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी भेटणार. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही कधीही तुमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा, तुम्ही आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या आयुष्यावरती विश्वास ठेवा. आणि या आयुष्यात पुढे जा, तुम्हाला प्रत्येक गोष्टी नाही मिळाली तर मला सांगा. आणि आताच्या वेळेत तुम्हाला मीच सांगतो की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की आपल्याला सगळ्यांना समजून घेणे महत्वाच्या झालेल्या आहेत. आणि त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेणार आहात, मला सुद्धा माहित आहे. कारण की अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला समजून घेऊन त्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनामध्ये करावे लागतात. तर कलियुगामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा, रोज स्वामींचा नाम जपन करा. आणि सध्याच्या वेळेतच घडलेली ही एक घटना आहे, सध्याच्या वेळेतच घडलेली ही गोष्ट आहे, जी गोष्ट खूपच हृदयाला लागून गेलेली आहे आणि मनाला लागून गेलेली आहे. ती गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, म्हणून लक्ष द्या आणि ती गोष्ट एकदा नक्कीच ऐकून घ्या. कारण की ती गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरती काटा नाही आला तर मला सांगा. कारण की स्वामींनी स्वतःहून हे काम केलेले आहे आणि त्या भक्तांनी हा संदेश जवळपास सर्व लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि बऱ्याच लोकांनी ही गोष्ट माहित असेल, पण तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हे ऐकून घ्या. ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा, शेवटचा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तो तुमच्या समोर आणणार आहे. तर त्यापूर्वी पुण्याच्या जवळच्या गावातला एक माणूस होता, जो की रोज स्वामींच्या भक्तीत मग्न असायचा. त्यांनी हळूहळू भरपूर लोकांना त्यांच्या भक्तीमध्ये मग्न केले आणि सर्व लोक रोज पूजेला नियमित, रोज स्वामींचे नाव जपन करायला, रोज स्वामींचे जप करायला यायचे. आणि कोणीच असे चुकीच्या वेळेवरती किंवा वेळ चुकवून यायचं नाही. आणि रोज लोक रेग्युलर यायचे. पण एके दिवशी तो त्याच्या कामावरून आला, घाईघाईत आला आणि आपल्या स्वामींच्या दरबारावरती गेला, स्वामींच्या समोर गेला. तिथं स्वामींचा फोटो तर दिसत होता, पण आजूबाजूची माणसंच दिसत नव्हती. तो माणूस सुद्धा विचार करायला लागला
की आज सगळेजण गेलेत कुठं. त्याला वाटला सगळेजण थोडे लेट झाले असतील, ते थोड्या वेळाने येतील, तेवढ्यात मी तिकडचा झाडू बिडू काढून घेतो. त्यांनी केर काढला, तिथं पोछा मारला, तेवढ्यात सुद्धा कोणीच आला नाही आणि वेळ जात होता. त्यांनी आपले स्वामींची पूजा चालू केली. स्वामींची पूजा चालू केली. त्यांनी समोर फोटो बघितला आणि त्याला सर्वप्रथम नमस्कार केला. श्री स्वामी समर्थ म्हणाला. त्यानंतर घडलं काही असं जे घडल्यानंतर तुमच्या सुद्धा अंगावरती काटा येईल आणि तुम्हाला सुद्धा असं वाटेल की हा, स्वामींचे चमत्कार असे असते का. हे विचार पण तुमच्या मनात येणार नाहीत, कारण की स्वतः स्वामी त्याच्या समोर आले. ते कसे आले ते सुद्धा एकदा ऐकून घ्या. तो पूजा करायला लागला. तेवढ्यात त्याला असा भास झाला की त्याच्या पाठी कोणीतरी आहे. तो पाठी लक्ष द्यायला लागला तर त्याला एक उंच असा माणूस दिसला. त्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे नीट बघितले नाही. तो पूजेत होता, त्यांनी पुढे बघितले. तर त्यानंतर तो आरती बोलायला लागला. त्यानंतर तो पूजा करायला लागला. परत पाठी बघितला. तो माणूस गपचूप उभा होता, हात खाली करून. तो जरासा माणूस त्याकडे रागाने बघितला त्याने की स्वतः स्वामींसमोर उभा आहे. फक्त स्वामींसमोर उभा असून ना आरती बोलत आहे, ना पूजा करत आहे, ना कोणता जप करत आहे, ना स्वामींचे नाव घेत आहे, ना नमस्कार करत आहे. त्या माणसाला आला राग. तरी पण तो पुढे बसला. त्यांनी आपली मनोकामना पूर्ण केली, त्यांनी आपले जप पूर्ण केले, त्यांनी आपली पूजा पूर्ण केली आणि पाठी बघितला आणि त्या माणसाला बोलला, तू असं कार्य करतोस. तो वरती जो बघतोय पण तो उंच होता, त्याला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. तू असं कार्य करतोयस, स्वामींच्या समोर उभा आहेस, तू स्वामींना नमस्कार कर. तरी सुद्धा त्यांनी नमस्कार केला नाही. तर ह्यांनी शेवटला स्वामींचे नाव जपायला पुढे बघितले. श्री स्वामी डोळे बंद केले. श्री स्वामी समर्थ म्हणाला. तेवढ्यात बघतोय तर काय, समोरच्या फोटोतून स्वामींचा फोटोच गायब. नुसती ती फ्रेम स्वामीच्या समोर होती आणि तो माणूस बघून चकित झाला की समोर स्वामींचे फोटो आहेत तरी कुठं. आणि तेवढ्यात त्या माणसाने पाठी बघितले. पाठी तो उंच पुरा असा माणूस सुद्धा नव्हता. तो चकित झाला. नक्की घडतंय तरी काय माझ्यासोबत, नक्की मी काय करतोय, नक्की मी कोणत्या भ्रमात आलोय. तेवढ्यात त्यांनी परत पुढे बघितला तर प्रत्यक्ष समोर स्वामींचा चित्र होता, स्वामींचा फोटो होता. आणि पाठी बघतोय तर तो माणूसच गायब होता. तो तिथं स्वामींसमोर बसून रडायला लागला. डोळ्यातून अश्रू काढले की स्वामी, हा कसला तुमचा चमत्कार. तुम्ही माझ्या समोर आलात, तुम्ही माझ्या जवळ आलेलात, तरी सुद्धा मी तुम्हाला ओळखू नाही शकलो. तर मी कोणताच भक्त नाही, मी तुमचा भक्त बोलण्याच्या लायकीचा नाही. फक्त त्यानंतर त्याला समजला की त्याची पूजा ही स्वामींपर्यंत पोहोचली म्हणून स्वामींनी त्याला दर्शन दिले. स्वामींनी त्याला दर्शन दिले. त्यानंतर तो धन्य झाला. तो स्वामींसमोर हात जोडून त्याने नमस्कार केले की स्वामी, मी तुमचे भरपूरच आभारी आहे की आज तुम्ही स्वतःचे दर्शन मला द्यायला आलात. आणि तेवढ्यात तो माणूस पाठी गेला. सगळीकडे शोधायला लागला की तो माणूस गेला तरी कुठे, तो माणूस गेला तरी कुठे. तो माणूस काय त्याला भेटला नाही. त्यानंतर त्यांनी पक्का ठरवला की हा भ्रम होऊ शकतो, फक्त एकदा होऊ शकतो, दोनदा होऊ शकतो, तीनदा होऊ शकतो, चौथ्यांदा सुद्धा तो भ्रम होऊ नाही शकत. म्हणजे ते स्वतः स्वामी होते. आणि हा क्षण स्वतःहून तुमच्या समोर झाला असता तर तुम्हाला कसे वाटले असते ते कमेंट बॉक्स मध्ये मला एकदा नक्कीच कळवा. ही गोष्ट त्या माणसासोबत घडली. तो माणूस सुद्धा रडायला लागला. त्यानंतर तो आतमध्ये परत गेला तर तिथे बघतोय तर काय सगळी माणसे तिथेच होती पूजा करत. तर तो माणसाने त्याला विचारला, तुम्ही कधी आलात. तर ते माणूस म्हणाले, तुम्ही नव्हतात, आम्ही सगळेजण इथं पूजेत होतो. तो माणूस बोलला, नक्की माझ्यासोबत काय घडलं. आणि नंतर तो काहीच त्यांच्या समोर बोलला नाही. रात्री जाऊन पत्नीला सांगितलं की असं असं माझ्यासोबत घडलं. त्या पत्नीने सांगितलं आणि ही गोष्ट आपल्याला सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर ती गोष्ट आज तुमच्यापर्यंत तुम्हाला ऐकायला येत आहे की स्वामी हे त्यांच्या भक्तांसाठी चमत्कार करतात. त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करतात. त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे अनुभव आणून देतात की स्वामी हे तुझ्या सोबत आहेत, तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. त्या माणसाला सुद्धा तो दांडगा अनुभव आला आणि त्या माणसाने हा अनुभव सर्वांपर्यंत पोहोचविला. आणि हा अनुभव ऐकल्यानंतर लोकांचा स्वामींवरचा विश्वास अजून अटूट झाला. तर असं काही घडलं त्या माणसासोबत.
आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे काही स्वामींचा अनुभव आला असेल, तो अनुभव सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तो अनुभव सुद्धा मला खालती जाऊन एकदा नक्कीच सांगा की होय मला सुद्धा असा एक अनुभव आलेला आहे, ज्या अनुभवाने मी स्वामींवरती विश्वास अजून पक्का करून टाकला. असा कोणता अनुभव असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. तर ह्या अनुभवानंतर तुम्हाला एकदम महत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत नेण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओज हे भरपूरच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहेत. म्हणून लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा. तर आता महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या बुद्धीकडे वळूया. माणूस कितीही खचून गेला असेल, कितीही दुःखामध्ये असेल, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करताय ह्याला भरपूरच महत्व आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्नच करत नसाल, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही कामच करत नसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अयशस्वी होणारच. आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहित आहे, तरी सुद्धा बऱ्याच स्वामी भक्तांनी ह्याच चुका केल्या. त्यांच्या आयुष्यामध्ये ते अयशस्वी झाले, त्याच्यानंतर त्यांनी ती गोष्ट, तो मार्गच सोडून दिला. तर हे नाही, स्वामी असे का करतात? कारण की तुम्हाला त्या गोष्टीतून काहीतरी शिकून घ्यायला हवे, म्हणून स्वामी अशा स्वतःहून गोष्टी घडवतात ज्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवून जातात. तर कोणतीही गोष्ट घडली तर त्यातून तुम्हाला कोणतीही गोष्ट शिकून घ्यायला पाहिजे, कोणताही मार्ग शिकून घ्यायला पाहिजे की या मार्गाच्या समोर आपल्याला कसं जायचं आहे, या संकटाच्या सामोरे आपल्याला कसं जायचं आहे. तो त्या संकटाबद्दल रडत बसायचं नाही. स्वामींनी हा स्वतःहून सांगितलेला संदेश आहे की कोणतेही संकट आले तर त्या संकटाच्या सामोरे जाण्याची बळ आपल्यामध्ये ठेवायचा आणि नंतर तो लक्षात ठेवायचा की त्या संकटाला मी सामोरे कसं गेलो. कारण की स्वामी एकदाच तसे संकट आणतात आणि त्यानंतर तुमच्याकडे एवढा अनुभव आलेला असतो की परत तो संकट आला तर त्या संकटाला तुम्ही सोप्या प्रकारे पार करून जाता. आणि बरेच लोक म्हणतात की नाही, माझ्या आयुष्यात असे संकट आलेले आहे, ते संकट येऊन नंतर माझे आयुष्य पूर्णपणे बर्बाद झाले. तर तुमचे आयुष्य बर्बाद नाही झाले. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी केलात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी शिकलात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की संकट हे तुमच्या आयुष्यामध्ये स्वतः स्वामी आणतात, कारण की तुम्हाला अनुभव यायला हवा, तुम्हाला तुमच्या जीवनाचा, तुमच्या आयुष्याचा अनुभव यायला हवा आणि या दुनियामध्ये भरलेल्या मोहमाया तुम्हाला समजायला हवी. म्हणून स्वामीने तुमच्यापर्यंत तो अनुभव आणलेला, तो संकट तुमच्या समोर आणलेला. तर आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला मी बऱ्याच काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी मला असे वाटते तुम्हाला समजले असेल. आणि त्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि तुम्ही आतापर्यंत जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर आपले मनापासून धन्यवाद. आता चला तर आपण भेटूया एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत त्या अगोदर आपण स्वतः 5 वेळा, तुम्ही सुद्धा डोळे आत्ताच बंद करा आणि नुसतं ऐका आणि 5 वेळा श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊया. आणि त्यानंतर तुम्हाला बघा किती चांगले वाटते. तर आपण एका सोबत स्वामींचं नाव घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अहो श्री स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि तुमच्या समोर असं वाटत असेल की हा आता काहीतरी मला वाटतोय, कारण की स्वामींच्या नावामध्ये अशी एक जादू आहे जी की आपल्या आयुष्यातले सर्व दुःख, आपल्या डोक्यातले घाण विचार बाहेर काढून टाकते. म्हणून स्वामी समर्थांचा नाव हा तुम्ही नेहमी घेत राहा. मला असे वाटते आजची व्हिडिओ तुम्हाला समजून गेलेली असेल, पण ह्याच्याहून महत्त्वपूर्ण पुढची व्हिडिओ असणार आहे, पुढची व्हिडिओ ठरणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.